महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। विधान परिषदेवर उद्धव ठाकरे तर शरद पवार राज्यसभेवर जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला मिळणार आहे असं देखील समजतंय। त्यामुळे महाविकास आघाडीचा आता फॉर्म्युला ठरलाय अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। विधान परिषदेवर उद्धव ठाकरे जाणार आहेत तर शरद पवार हे राज्यसभेवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते। तर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळणार असं देखील ठरलेलं आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तर महाविकास आघाडीचा हा फॉर्म्युला आपण पाहतोय। विधान परिषदेवर उद्धव ठाकरे, शरद पवार हे राज्यसभेवर जातील तर विरोधी पक्षनेतेपद विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला अर्थात सतेज पाटलांना मिळणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तर महाविकास आघाडीचा हा फॉर्म्युला ठरलाय असं समजतंय। शरद पवार हे राज्यसभेवर, विधान परिषदेवर उद्धव ठाकरे आणि सतेज पाटील हे विरोधी पक्षनेतेपदी असा हा फॉर्म्युला आहे।